महिलांशी बोलणं फार महत्वाचं आहे या मताचा मी आहे, आणि माझा सगळा भरवसा हा महिलांवरच आहे. यांचं काही खरं नाही, जे काही करू शकता ते तुम्हीच करू शकता. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगानं या मेळाव्याचं आयोजन करणं हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि खरी गंमत तुम्हाला माहित आहे का, महिला सक्षम आहेतच, महिला सक्षम आहेत ही पुरुषांची खरी अडचण आहे. त्यामुळे त्यांच्या वाटेमध्ये अडथळे निर्माण करायचा प्रयत्न पुरुष कायम करत असतात. हे अडसर दूर कसे करायचे आणि आपलं स्थान भक्कम कसं करायचं हे महिलांनी निश्चित केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. तुम्ही पाहिलं ना परवा मुंबईमध्ये जो मोर्चा निघाला, ते एक पोरगी पोलीस व्हॅन रोखून बघितलं ना, ही हिंमत मुलींमध्ये असते, ही हिंमत महिलांमध्ये असते. आणि म्हणून या महिला मेळाव्याच्या निमित्तानं इथे बोलताना मला फार छान वाटतंय. औचित्य अर्थातच अजित पवारांची जयंती. अजित पवार आपल्यासोबत नाहीयेत आज, हा विचार करणं सुद्धा फार कठीण आहे. ज्या फार कमी लोकांशी, कमी नेत्यांशी माझे फार व्यक्तिगत संबंध होते त्यापैकी अजित पवार आहे. आज अजित पवार आपल्यासोबत नाहीत, कधी असणार नाहीत, भेटणार नाहीत, याचं दुःख आहेच. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तो वारसा घेऊन पुढे जाणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून माझा मित्र अजय आवटे यानं इच्छा व्यक्त केली की तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे. बरं, तो आवटे आहे, पुन्हा संजय आवटे आणि अजय आवटे असं असल्यामुळे अजय आमचा जुना मित्र आहे. तर अजयने विनंती केली की तुम्हाला यायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, मी नक्की येईन. विवेक वळसे पाटील यांचाही फोन आला की तुम्हाला यायचं आहे, आणि मला असं वाटलं की येणं फार महत्वाचं आहे. पण तुम्हाला मी खरं सांगतो, मी आता दिलीप वळसे पाटील साहेब समोर दिसत आहेत मला, ही माणसं मोठे नेते का झाले याचं उदाहरणच हे आहे, याचा पुरावाच हे आहे की ते समोर बसून व्याख्यान ऐकतात. हे खूप महत्वाचं असतं. मला असं वाटतं की या सगळ्या राजकीय नेत्यांनी जे काही घडवलं किंवा जे काही केलं, मला गंमत वाटली डी के वळसे पाटील त्यांनी उल्लेख केला, डी के गार्गी कुठे आहे, तिला बोलवा. इतक्या लहानसहान गोष्टींकडे लक्ष असणं, प्रत्येक महिलेचं नाव माहित, कोण कोण काय काय आहे, चला या ताई, त्या ताई, या ताई, त्या कुठे गेल्या, ढोबळे ताई, हे सगळं जे काय आहे ना, मला असं वाटतं की हे नेतृत्व, हे खरं नेतृत्व आहे. आणि अजित पवार काय, दिलीप वळसे पाटील काय, या सगळ्या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे की ही सगळी माणसं ही मातीमध्ये जन्माला आलेली, मातीमध्ये उगवलेली अशी ऑर्गॅनिक नेते मंडळी आहे. अलीकडे काय झालंय, अलीकडे सोशल मीडियातनं नेते तयार होत, अचानकपणे आकाशातनं नेता पडतो आणि मग कळतं की हा नेता. अजित पवार गेल्यानंतर मी असं म्हटलं होतं की अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलचे शेवटचे विद्यार्थी. अजित पवार हे लोकनेते होते. ते जे स्कूल आहे ते स्कूल मला खूप महत्वाचं वाटतं. ते स्कूल हे आहे की सर्वसामान्य माणसांसाठी आपण आहोत. आपला केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असला पाहिजे. मला जे करायचंय ते सामान्य माणसांकरता करायचं आहे. आणि म्हणून आज अजित पवारांना आठवताना, दिलीप वळसे पाटील साहेबांचं एकूण सगळं राजकारण बघताना मला असं वाटतं की ठीक आहे, राजकीय पक्ष भूमिका हा वेगळा मुद्दा आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसांचं राजकारण तुम्हाला करावं लागेल. गंमत बघा, कालपर्यंत आपल्याला वाटायचं की ह्या तरुण पोरापोरींना काय कळत, बरोबर आहे, यांना राजकारण काय कळत. जेव्हा जंतर मंतरवर ही पोरं आली, जमली, गेल्या 12 वर्षात भल्या भल्या विरोधी पक्षांना काही जमलं नाही, ते तरुण पोरापोरींनी करून टाक. याचं कारण असं आहे, या तरुण पोरापोरींची आपली एक भाषा आहे. सुरेश भटांची खूप चांगली कविता आहे, जरी या वर्तमानाला कळेना आमूची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो. तुम्हाला आमची भाषा कळतच नाही, पण तरुण पोरापोरींची आपली भाषा. आपली सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये का, आपल्या घरामध्ये असणारी जेनजी काय आहे याचा आपल्याला अंदाजच आलेला. आपल्याला वाटतं यांना काय कळतं, पण पोरांना काय कळतं हे पोरांनी सिद्ध केलं. तुम्हाला कल्पना आहे, पूर्वी काय होतं, मुंबईमध्ये मोर्चा निघाला तर मुंबईतले गावकरी भाकरी वगैरे घेऊन जायचे. इथे झोमॅटो आणि स्विग्गीची पार्सल यायची. शिवाजीराव, झोमॅटो आणि स्विग्गीची पार्सल यायची. बरं, ज्यानं पार्सल पाठवलंय त्याला माहिती नाही आपण कोणाला पाठवलं, ज्याला आलंय खाणाऱ्याला माहिती नाही हे कोणी पाठवलं. पण पिझ्झा आणि बर्गर खात या पोरांनी क्रांती केली. या पिढीला समजून घेतलं पाहिजे. बघा हे किती लगेच छान हसतात बघा जेनजी पुढे आमचे. मला असं वाटतं की या पिढीला फार गंभीरपणे घेतलं पाहिजे. याच्या अनुषंगानं तरुण मुलांशी बोलणं, महिलांशी बोलणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन तुम्ही केलेलं आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रामुख्यानं महिला इथे आहेत याचा आणखी जास्त आनंद आहे, कारण या सगळ्या क्रांतीचे सूत्रधार प्रामुख्यानं महिला असू शकतात अशी मला पूर्णपणे खात्री आहे. तुम्हाला गंमत सांगू का, माझा कायमच मला नेहमी असं वाटतं की पुरुषांपेक्षा महिलांना समज जास्त असते. ते एकदम चमकल्या, खरंच की काय तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला जास्त समज असते याची तर भीती असते तिकडे. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा मी असाच ट्रेन मधून प्रवास करत होतो आणि प्रवास करताना एक नुकतंच लग्न झालेलं जोडपं माझ्या पलीकडे बसलं होतं. नवरा बायको, नुकतंच लग्न झालेलं. तिची बायको आहे, ती नवऱ्याच्या डोळ्यात डोळे भिडवून, हो ऐका ना मी काय म्हणते, ऐका ना. आणि हा जो नवरा आहे तो तंबाखू मुळे तिकडे बघत, हा बोल की. मी म्हटलं तुम्ही कधी बघा दोन महिला एकमेकांशी बोलतात ना डोळ्यात डोळे भिडवून, किती छान बोलतात. आणि पुरुष मात्र, मला असं वाटतं की महिलांमध्ये जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, जी क्षमता आहे, त्याची तुलना कोणीही करू शकत नाही. अशी प्रचंड क्षमता महिलांच्या ठाई आहे. आणि त्यातही भारतीय महिलांच्या मध्ये तर जी क्षमता आहे ना त्याची तर तुम्ही तुलनाही करू शकत. भारतीय महिला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ज्या प्रकारे काम करत असतात, त्यामुळे महिलांनी ठरवलं तर महिला काय करू शकतात हे अनेकदा सिद्ध झालंय. मगाशी साहेबांनी तुमचा सगळा इतिहास सांगितला. वेणुताई इथे पहिल्यांदा आमदार झाल्या, शांता शेळकेंचा संदर्भ दिला. आणि मला याचा आनंद आहे की किरण मॅडम ज्या प्रकारे या सगळ्या महिलांना सोबत घेत एक नवी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतायत, मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये इथल्या महिला फार आणखी बुलंद होणार याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. आणि तुम्हाला सांगू का, तुमचा परिसर फार छान आहे. म्हणजे सर्वाधिक पाऊस पण तुमच्याच भागात पडतो, पाण्याची प्रचंड टंचाई पण तुमच्याच भागात, अत्यंत आधुनिक अशा प्रकारे सुद्धा लोक तुम्हाला तुमच्या भागात दिसतील. आणि त्याचवेळी आमचे या कातकरी आदिवासी पण याच भागात दिसतील. अशा सगळ्या लोकांना सोबत घेत ज्या प्रकारचं काम गेल्या काही वर्षांमध्ये इथं उभं राहिलंय, आपल्यापैकी अनेकांना माहिती
असेल, जे वयोवृद्ध आहेत त्यांना आठवत असेल 30-40-50 वर्षांपूर्वी या परिसराची अवस्था काय होती आणि आज काय, हा सगळा जो बदल आहे हा बदल लक्षात घेतला पाहिजे. आणि हा बदल करत असताना मला असं वाटतं की आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो कोणामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे सावित्रीबाई फुल्यांचा मगाशी उल्लेख झाला. सावित्रीबाई फुल्यांनी जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीबाईंवर दगडगोटे शेनगोळे फेकले गेले. पण जेव्हा पुणे विद्यापीठाला नाव द्यायची वेळ आली तेव्हा सावित्रीबाई फुल्यांचंच नाव द्यावं लागलं. हा पोएटिक जस्टिस आहे, त्या वाटेच्या आपण सगळ्याजणी आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही वाट काय आहे, ही वाट कायम लक्षात घेतलं पाहिजे की जर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आपल्याला घ्यायचा असेल तर ही वाट जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे माणुसकीच्या दिशेने घेऊन जाणारी वाट. मी नेहमी गमतीने किस्सा सांगत असतो. एके दिवशी मला असाच व्हॉट्सअपवर माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा मेसेज. तर कॉलेजमधली मैत्रीण म्हणजे डीके तुम्हाला माहिती आहे, बरं आपल्या वेळी काही व्हॉट्सअप नव्हतं, आमच्या वेळी किंवा काही फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं. शिवाजीराव एखादी मुलगी आवडली तर आम्ही पत्र लिहायचो. तुमचा काळ तर आणखी भयंकर असेल, तेव्हा काय व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्राम काहीच नव्हतं, पत्र लिहायचो. बरं माझा प्रॉब्लेम काय झाला, मी केलं बीएससी ऍग्रिकल्चर, कोल्हापूरला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेज बघितलं आणि असं वाटलं की आपण ऍडमिशन कॅन्सल करावं, सोडून द्यावं हे कॉलेज. कारण त्या कॉलेजमध्ये एकच मुलगी, तर ऍग्रिकल्चर कॉलेजला मुली फार कमी असायच्या, अख्ख्या कॉलेजमध्ये एकच मुलगी. तर म्हटलं हे कॉलेज सोडून दिलं पाहिजे. पण शेवटी माणूस चिवट असतो, म्हटलं काहीतरी केलं पाहिजे. पलीकडे राजाराम कॉलेज होतं, म्हटलं ते पण आपलंच आहे. त्याच्या पलीकडे शिवाजी विद्यापीठ होतं, तेही आपलंच आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठामध्ये वगैरे आम्ही मध्ये जायचो. पण शिक्षक विचारायचे आयडेंटिटी कार्ड कुठे, म्हटलं काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स या अभ्यासक्रमाला मी प्रवेश घेतला. तिथे आम्हाला ती मैत्रीण भेटली. त्या अभ्यासक्रमाला मी विद्यापीठात पहिला आलो. मी विद्यापीठात पहिला मी विद्यापीठात पहिला आल्यानंतर कुलगुरू म्हणाले संजयची ज्ञान लालसा. म्हटलं आमची लालसा आम्हालाच माहिती आहे, कशामुळे आम्ही इथे प्रवेश घेतला. ती जी मुलगी आहे की जी मला तिथे भेटली होती शिवाजी विद्यापीठामध्ये, त्या मुलीचा मला व्हॉट्सअपवर अचानकपणे मेसेज आला. ती माझी कॉलेजमधली ड्रीम गर्ल माहिती आहे ना, या पोरींना विचारा, ती आमची कॉलेजमधली ड्रीम गर्ल. बरं मी म्हटल्याप्रमाणे आपल्या वेळी पत्र लिहावं लागायचं. वळसे पाटील साहेब एवढी पत्र लिहिली, माझी लिहिलीच, इतरांची पण लिहून दिली. माझं अक्षर बरं होत. लोक मला म्हणाले संजू माझं पण प्रेमपत्र लिहून. म्हटलं मी कसं लिहू, तुझं प्रेम आहे. पण ते मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली, त्यामुळे बहुतेक पत्रकार झालो. बरं पुन्हा आमच्या वेळी काय होतं, फक्त पत्र लिहून चालायचं ना, पत्र लिहून पुन्हा कबूतर शोधावं लागायचं. कबूतर जा जा जा. बरं त्या कबुतराला ते कबूतर वडापाव खायचं, एवढं करून ते पत्र पोहोचायचं आणि नंतर ती असं दाखवायची काही घडलंच नाही. असा फार भयंकर काळ. हसू नका तुम्ही, तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही आपले व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या आहात. आमच्या काळामध्ये एखादी मुलगी आवडणं तिला कळवणं हे म्हणजे एक मोठं टास्क असायचं. तर त्या मैत्रिणीचा, माझ्या ड्रीम गर्लचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला, संजय कसा आहेस. तर मेसेज कसा होता, संजय कसा आहेस, पण मी वाचला असा, संजय कसा आहेस. ते आमच्या पु ल देशपांडेंनी म्हटलंय, पु ल देशपांडेंचं वाक्य फार छान आहे. एखादं वाक्य वाचल्यानंतर आपल्या अंतरंगामध्ये ज्या तारा झंकारतात, माझ्या तारा झंकारल्या, संजय कसा आहेस. म्हटलं फार छान आहे. आणि मला सगळ्या आठवणी आल्या. आणि मग मला वैभव जोशीची गझल आठवली, गुलाब मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ, तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ, की तुझी आठवण टाळली पाहिजे. पण जास्तच यायला आमच्या बऱ्याच गप्पा, काय काय तू काय करतो वगैरे सगळं सुरू झालं. सगळं झाल्यानंतर मध्येच तिने मला भस्कन विचारलं, संजय तू की जात कुठली रे. म्हटलं का ग बाई, एकदम जात का विचारलीस. म्हणजे नाही, तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तेव्हा तू ब्राह्मण असशील असा माझा समज. म्हटलं का ग बाई, तेव्हा का होता आणि आता का दूर झाला. म्हणजे तेव्हा होता कारण तो कायम स्कॉलर होता, वर्गात पहिला वगैरे यायचा, खूप चांगली भाषणं करायचा, खूप चांगल्या कविता लिहायचा, खूप चांगले लेख लिहायचा, आपल्या कॉलेजच्या मॅगझिनचा संपादक होतास, त्यामुळे असं वाटलं की तू बहुतेक ब्राह्मण असशील. म्हटलं बरं, मग तो समज दूर का झाला. म्हणजे दूर झाला तुझा डीपी बघून. अलीकडे डीपी फार महत्वाचा असतो शिवाजीराव. मध्यंतरी मला मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटली. ते मला म्हटल्या, आवटे साहेब ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. डीपी बघून वाटतं आहा संजय आवटे, प्रत्यक्ष बघून वाटतं तुम्हीच का ते. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. तर माझा डीपी असा होता की ज्याच्यामुळे तिला असं वाटलं की मी ब्राह्मण असणारच नाही. माझा डीपी असा होता, मागे फलक होता, ज्याप्रमाणे हा फलक आहे, फलक होता महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, माझा फोटो, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. तर मागे महात्मा फुले, गळ्यात जय भीम, म्हणजे तू ब्राह्मण नाही. म्हटलं बरं. म्हटलं मी जात मानतच नाही, मी जातीच्या फार पलीकडे गेलेलो आहे. कारण मी ज्या महात्मा फुले, शाहू, आंबेडकर हा सगळा वारसा सांगतो त्यामुळे मी त्याच्या पुढे गेलोय. पण तू मला वारंवार जात विचारतेस म्हणून तुला विचारतो, तुझी जात कुठली. म्हटलं मी ब्राह्मण आहे, मी कोकणस्थ ब्राह्मण. म्हटलं मग तुला सांगू का. म्हणे काय, तू जर कोकणस्थ ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुलेच पाहिजेत, तुझ्या डीपीवर सावित्रीबाई फुलेच पाहिजेत, आणि तुझ्या डीपीवर बाबासाहेब आंबेडकरच पाहिजे. ती म्हटली एक्सक्यूज मी, असं म्हणतात ना कॉलेजच्या पोरी, कसं
कसं म्हणतात, एक्सक्यूज मी, तशा शैलीत ती पण मला म्हणाली, एक्सक्यूज मी, माझा काय संबंध आहे, मी ब्राह्मण आहे, मी कशाला ठेवू. म्हटलं मला एक सांग, तुला महात्मा फुल्यांविषयी काय माहित, तुला सावित्रीबाई फुल्यांविषयी काय माहित. म्हणजे फार नाही माहिती पण थोडं फार माहित. म्हटलं सांग. म्हणजे मला एक असं माहित आहे की सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर. त्यांनी जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना जागा मिळत, पुण्यात जागा दिली कोणी, भिडे नावाच्या त्यांच्या मित्रांना. आता भिडे म्हटलं की भीती वाट, विवेकराव आता भिडे म्हटलं की भीती वाट, पण तात्याराव भिडेंनी तेव्हा जागा दिली. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ती शाळा सुरू झाली मुलींसाठी पहिली शाळा, तेव्हा त्या पहिल्या बॅच मध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. कारण तेव्हा बहुजन पुरुषच शिकत नव्हते तर महिला कधी शिकणार. म्हटलं बरं, आणखी तुला काय माहिती. म्हणे मला हे माहिती आहे की महात्मा फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर आहे, न्हाव्यांचा संप केला. तुला हे माहिती आहे केशवपन माहिती आहे तुम्हाला, नवरा मेल्यावर केशवपनाची प्रथा तेव्हा कुठल्या जातीमध्ये होत, तुम्ही काकस्पर्श बघितलं असेल, कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये होत. कोकणस्थ ब्राह्मण माय माऊलींचं केशवपन होऊ नये म्हणून सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. अजून तुला काय माहित. म्हणजे मी असं ऐकलंय की बघा किती मोठी गोष्ट आहे बघा, मी असं ऐकलंय की तेव्हा काय व्हायचं, लहानपणी लग्न व्हायचं, मुलीचं लग्न फार लवकर व्हायचं, मुलीचं वय 8 आणि नवऱ्याचं वय 50. लग्न व्हायचं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसातच नवरा गुड बाय म्हणायचा. नवरा गेल्यानंतर ही विधवा व्हायची, तिच्यावर लैंगिक शोषण व्हायचं, अत्याचार व्हायचं. त्यातनं अनेकदा ती गरोदर राहायची आणि गर्भवती राहिल्यानंतर अवैध पद्धतीने गर्भपात करायची, आत्महत्या करायची, त्यात बाळ जायचं, बाई जायची. तुम्ही कल्पना करा, माणसं किती मोठी असतील. तुम्ही कधी फुलेवाड्यात गेलाय का, नसाल तर फुलेवाड्यात जा. फुलेवाड्यामध्ये आजही प्रसूतीगृह आहे. फुले दाम्पत्यानं तेव्हा फलक लावला, अशा ज्या महिला असतील त्यांनी आमच्या घरात यावं, इथं यावं, इथं बाळंत व्हावं, बाळ इथेच ठेवावं आणि निघून जा. म्हणजे तुला हे माहिती, ही चांगली गोष्ट आहे, पण तुला हे माहिती नसेल की ज्या 42 महिला बाळंत होऊन गेल्या, 42च्या 42 ब्राह्मण होत्या. आणखी तुला काय माहित. म्हणजे मी असं ऐकलं की त्याने एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं ती गरोदर राहील, जन्माला आला तो यशवंत, डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतलं. आता मला सांग महात्मा फुले कोणाचं आहे, आता मला सांग सावित्रीबाई फुले कोण आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुला कल्पना आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन एवढ्यासाठीच केलं कारण बाबासाहेब असं म्हणाले, जी मनुस्मृती महिलांना स्वातंत्र्य देत नाही ती मनुस्मृती मी नाक. आणि पुढे महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या मुद्द्यावर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कोणासाठी, महिलांसाठी, की महिलांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला पाहिजे. नाही तर राखी पौर्णिमेला साडी द्यायची आणि सही घ्यायची, हाच उद्योग सुरू आहे ना. त्यामुळे ती तिकडची पण नाही आणि इकडची पण नाही. महिलांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला, महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये वाटा मिळाला पाहिजे. म्हणून आता मला सांग महात्मा फुले कोणाचे, सावित्रीबाई फुले कोणाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे. ती म्हटली बाय, एकदम ऑफलाईन. पण 15 दिवसांनी परत तिने मला हाय केलं, तेव्हा मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले होते, सावित्रीबाई फुले होत्या आणि बाबासाहेब आंबेडकर पण. हे मी का सांगितलं, याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही बोलत राहायला पाहिजे, संवाद करत राहायला पाहिजे, नव्या पिढ्यांपर्यंत हे पोहोचवत राहिलं पाहिजे की आपला वारसा काय आहे. महात्मा एक लक्षात, अलीकडे काय झाले माहितीये का, जातींचं एवढं भयंकर वाढत चाललंय. कारण नसताना, म्हणजे पूर्वी असं वाटायचं की जाती हळूहळू कमी होत जात, अलीकडे मात्र ते वाढतच चालले. धर्मांध राजकारण प्रचंड वाढत चालले. अजित पवार महत्वाचे यासाठी कारण अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, अजित पवारांनी कधीही धर्माचं राजकारण केलं नाही. अजित पवारांच्या पक्षामध्ये, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुस्लिम सदस्य जेवढे होते तेवढे अन्य कुठल्याही पक्षामध्ये नसते. जात धर्म महत्वाचा नाहीये, कामाचं बोला. अजित पवार हा माणूस असा होता ज्याच्या हातामध्ये कधी गंडा दोरा नव्हता. कधी बघितला गंडा दोरा अजित पवारांच्या हातामध्ये? अजित पवारांना कळलं होतं की छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. अजित पवार हे तुमच्या जुन्नरला जाणारे नेते होते, सिन्नरला जाणारे नव्हते. आणि म्हणून मी असं म्हटलं की अजित पवार किंवा हे राजकारण कळताना जातीपातीच्या पलीकडे, अलीकडे काय झालं माहितीये का, जातीचं विष एवढं वाढत चाललं निलेश, एवढं वाढत चाललं. मध्यंतरी मी एका कॉलेजमध्ये व्याख्यानाला गेलो आणि कॉलेजमध्ये माझं भाषण सुरू होतं, तर मी पोरांशी बोलताना असं म्हटलं, तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय? बाहुबली तुम्ही बघितलाय का? हातवर करा. बाहुबली बघितलाय? वा वा, काय व्यासंग आहे. तर मी म्हटलं, बाहुबलीच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा केला नसता, त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा काढला असता. बाहुबलीची देवसेना, नवरा मेला तर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते. आमची देवसेना अहिल्याबाई होळकर, नवरा मेला, मुलगा मेला, सासरा मेला, कुणाची वाट बघत नाही, 30 वर्ष घोड्यावर मान ठोकते आणि राज्यकारभार. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. माझं भाषण संपल्यावर एका कॉलेजमधल्या त्या एका पोरानं मला फार मिठी मार. बरं, हल्ली मिठी मारली की भीती वाटते शिवाजीराव, त्याला सांगावं लागतं, वाटल्यास इंग्लिश बोलू नको पण मिठी मारू नको. मिठी मारल्यानंतर मी म्हटलं, अरे काय झालं बाळा? नंतर मी बघतोय माझा खांदा ओला, रडतोय. म्हटलं, बाळा तू रडतोस का, काय झालं काय? पण नाही साहेब, खूप वक्त येऊन गेले आतापर्यंत कॉलेजमध्ये. म्हटलं मग पहिल्यांदा धनगर वक्ता आला. मला काय कळेच ना. म्हटलं, धनगर वक्ता, मी धनगर, तुला का वाटलं? म्हणजे असायला माझी हरकत नाही, पण तुला का वाटलं मी धनगर असेन असं? नाही म्हटलं, साहेब तुम्ही अहिल्याबाई होळकरांबद्दल काय बोललात? म्हटलं, मग आपलं असल्याशिवाय कोणी एवढं पोट तिडकीने बोलत नाही. हे जे झालंय आपल्याकडे की तुम्ही यांचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही त्या जातीचे. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज त्या परिसरात मी आज आहे. शिवजन्मभूमी जिथे शिवजन्मभूमीमध्ये मी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुले.
फुल्यांनी. ज्यानं शिवरायांचा पहिला पवाडा गायला ते महात्मा फुले, आणि जेव्हा सत्याग्रह केला 14 तळ्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राज इथे जन्मले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारं हे जैव नातं समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि हे कोण करू शकतं? हे महिला करू शकतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा भरोसा प्रामुख्याने महिलांमध्ये जी क्षमता असते ना, जे सामर्थ्य असतं, कारण तुम्हाला नव्या पिढ्यांपर्यंत हे सगळं पोहोचवायचंय. नव्या पिढ्यांना हे समजावून सांगायचंय की आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय, हा देश कुठल्या दिशेने जाणार आहे. आणि ही परंपरा मी म्हटल्याप्रमाणे सावित्रीबाई फुले त्यापूर्वी अगदी संत जनाबाईंपर्यंत फार मोठी परंपरा आहे. ही लेगसी आपल्या लक्षात आली पाहिजे. हा इतिहास आणि हा वारसा आपल्याला समजला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, अनेकदा काय होतं माहितीये का, पुरुष महिलांना गृहीत धरतात. तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही मध्यंतरी 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. वर्षातली सगळ्यात मोठी रात्र ही 22 डिसेंबर. आणि माझ्या ते लक्षात आहे कारण माझा जन्मदिवस बर्थडे 21 डिसेंबर आहे. तर मला माझी आई सांगायची, संजू तुझ्या जन्माच्या वेळी रात्र सरतच नव्हती. नंतर मला कळलं की ती वर्षातली सगळ्यात मोठी रात्र होती, तर कशी सरेल. तर 22 डिसेंबरला आम्ही पुण्यामध्ये एक कार्यक्रम केला. तो कार्यक्रम असा होता की 22 डिसेंबरला सगळ्या महिलांनी रात्री रस्त्यावर उतरायचं आणि लोकांना सांगायचं, आम्ही रात्रीला घाबरत नाही, आम्हाला अंधाराची भीती दाखवू नका. काय होतं, बाहेर अंधार झाला, 7च्या आत घर, म्हणजे बाहेर ज्यांच्यापासून घाबरायचं ते पुरुषच, आणि जे तुम्हाला वाचवणार घरात तेही पुरुषच. हा पुरुषी डाव. महिलांनी मुक्तपणे भटकलं पाहिजे, फिरलं पाहिजे, हवं ते केलं पाहिजे. महिलांनी यायचं. महिला आल्या. अलका टॉकीज मध्ये, तुम्हाला पुणे माहितीये, पुण्यात अलका टॉकीज चौकामध्ये सगळ्या बायका आल्या. 15,000 महिला आल्या. सगळ्यांना आम्ही शनिवार वाड्यापर्यंत घेऊन गेलो. शनिवार वाड्यापर्यंत ती सगळ्या महिला गेल्या. पूर्ण शनिवार वाड्यावर जवळपास पहाटे 1:30 वाजता 15,000 महिला होत्या. किती महिला होत्या? 15,000. नंतर सगळ्या महिलांचं गुड बाय झालं, त्या सगळ्या गेल्या. गेल्यानंतर अचानकपणे मला 2 वाजता एक मेसेज आला. तर मेसेज आला, मी पटकन बघितलं, म्हटलं कोणाचं आहे. ते एका बाईंचा होता की थँक्यू सर, तुम्ही खूप चांगलं काम केलं. मग त्यांचा फोन आला. नंतर मी म्हटलं थँक्यू. मग त्यांचा मला फोन आला. मला म्हटलं सर आज फार क्रांती झाली. म्हटलं काय झालं? म्हणजे पहाटे 2 वाजता मी गेले आणि पहाटे 2 वाजता घराची बेल मी दाबली. मला पहिल्यांदा कळालंच नाही हो, म्हणे कायम रात्री अपरात्री बेल ते दाबतात, पहिल्यांदाच पहाटे बेल मी दाबली. आणि म्हणे नवऱ्यानं दार उघडलं, मी गेले. म्हणे झोपमोड झाली का? मी जेवून आले, झोपा. माझ्या लक्षात आलं की खरोखरच महिलांच्या संदर्भामध्ये आपण विचारच करत नाही की त्यांना किती गोष्टी करायच्या असतात. पण कायम संजय आवटे आले या कार्यक्रमात. लोक मला काय म्हटले, लोकमतचे संपादक, पण संजीवनी आवटे आले असते. मिस्टर काय करतात? तुला काय करायचं? मुलं कुठे असतात? तुला काय करायचं? मुलांचं लग्न झालंय का? तुला काय करायचंय? महिलेला कायम या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं. महिलेकडे स्वतंत्र माणूस व्यक्तिमत्व म्हणून कधीच पाहिलं जात. मला असं वाटतं की कायम महिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की बाकी सगळं ठीक आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा मी आधी माणूस आहे आणि माझ्यामध्ये असणाऱ्या सगळ्या क्षमतांचा पुरेपूर वापर मी निश्चितपणे करू शकते. यासाठी महिलांनी सज्ज झालं पाहिजे. मला याचा आनंद आहे. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की ज्या प्रकारचं राजकारण अजित पवारांच्या स्कूलनं, यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलनं, वळसे पाटील साहेबांनी घडवलं, ते राजकारण हे माणसांचं राजकारण आहे. आणि या राजकारणामध्ये महिलांना सगळ्यात मोठी स्पेस आहे, सगळ्यात मोठा अवकाश. तुम्ही कल्पना करा, आम्ही जेव्हा निघालो बालगंधर्वमध्ये, आमचं दोघांचं भाषण होतं, कार्यक्रम संपला, आम्ही निघालो, रस्त्यामध्ये ते फक्त या भागातल्या महिलांविषयी एवढं कौतुकानं सांगत होते. तुमच्या सगळ्यांची नावं घेतली. आता माझ्या लक्षातही राहिली नाहीत कोणाकोणाची नावं घेतली. उषाताई, अमक्याताई, टमक्याताई, हे ताई, त्या ताई, इतक्या यातनं हे केलं, त्यानं ते केलं. किती कौतुक तुमच्याविषयी. प्रत्येक महिलेचं, पहिली ओबीसी, पहिली आदिवासी, पहिली अमुक, पहिली तमुक, त्यानं हे काम केलं, तिनं ताक. एक लक्षात घ्या, महिलांविषयी एवढं कौतुक असणारं, महिलांच्या कल्याणाचं आणि महिलांच्या सक्षमीकरणाचं राजकारण विकसित करणारा नेता तुम्हाला लाभलाय, यासाठी तुम्ही आभार मानले पाहिजे. आणि हेच राजकारण पुढे गेलं पाहिजे. लक्षात घ्या, मी मगाशी म्हटलं ना की हे राजकारण खूप महत्वाचं आहे. जातीपातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे महिलांना प्रमुख स्थान देणारं, तरुणांशी बोलणारं अशा प्रकारचं राजकारण अत्यंत आवश्यक. अजित पवारांचा मी उल्लेख केला. अजित पवारांचं वैशिष्ट्य काय होतं? अजित पवारांनी कायम राजकारण करताना सर्वसामान्य माणूस हा कायम केंद्रबिंदू मान. मला माझ्या सामान्य माणसाकरता काय काय करता येणं शक्य आहे तो केंद्रबिंदू मान. आणि तोच संस्कार इथल्या प्रत्येक नेत्यावर, प्रत्येक नेतृत्वावर करण्याचा प्रयत्न. मला नेहमी असं वाटतं, अमिताभ बच्चनचा पोरगा अभिषेक बच्चन काही पुढे फार चालला का? सुनील गावस्करांचा मुलगा रोहन गावस्कर कुणाला फार माहितीही नाही. सचिन तेंडुलकरचा मुलगा कुणाला फार माहितीही नाही. पण शरद पवारांचा पुतण्या अजित पवार हा मात्र वेगळा ठसा उमटवू शकला. याचं वैशिष्ट्य काय? सगळ्यात महत्वाचं कारण निलेश असं, शरद पवारांच्या सोबत राहिल्याचा अजित पवारांना फायदा हा झाला की शरद पवारांना जो महाराष्ट्र उभा आडवा माहितीये तो अजित पवारांना माहितीच आहे. एक लक्षात घ्या, अजित पवारांची गंमत ती होती, त्याला सगळं महाराष्ट्र माहिती होत, कुठे काय. त्यांनी जलसंपदा, ऊर्जा, अर्थ सगळ्या पदांचं काम केलं. सगळीकडे त्यांना सगळं महाराष्ट्र माहिती होता. हे शिकवलं कोणी? शरद पवार. पण पुढे मात्र पुढे फरक असा होता, शरद पवारांचं राजकारण मैंने हमेशा मेरे दिमाग की सुनी है, आणि अजित पवारांचं राजकारण मैंने हमेशा मेरे दिल की सुनी है. ह्या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये हा मुख्य फरक. अजित पवारांचा चांगुलपणा, मी नेहमी सांगतो, अजित पवारांच्या चांगुलपणामुळे आणि जे करतो, जे बोलतो ते करणं. अजित पवार म्हणाले ना, संजय राव मी हे करणार, ते अजित पवार करणार. साहेब म्हटल्यानंतर विचार करावा लागतो की म्हटले म्हणजे करतील का नाही, खात्री नाही. अजित पवारांचं एक वैशिष्ट्य की जे बोलेल ते करणार. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे वैशिष्ट्य आहे ना, त्याच्यातून त्यांनी आणि
चांगुलपणा किती असावा. आणि तुम्हाला गंमत सांग, हे मला फार भारी वाटलं. मी आता असंच ते जाण्यापूर्वी 1-1.5-2 महिने ते मला फोन केला, म्हणजे संजयराव या जर गप्पा मारायला. ठीक आहे, गेलो आम्ही. त्यांनी ठरल्याप्रमाणे सकाळी 8 वाजता वगैरे बोलवलं. 8 वाजता गेलो बसलो आत. बसल्यानंतर मग म्हणे माझी ही जेवणाची वेळ आहे, मी भाकरी वगैरे जेवतो, तुम्ही काय घेणार. म्हटलं मी ब्लॅक कॉफी घेतो. म्हटलं इतक्या सकाळी सकाळी कुठे जेवणार. म्हणे बरं. मग म्हणे अरे साहेबांना ब्लॅक कॉफी दे, माझं जेवणाचं ताट. सगळं झालं. तेवढ्यात ते म्हटले अरे ते गावाकडनं दूध आलंय का, जरा दूध असेल तर दुधाचा एक ग्लास मला पाठ. त्यांच्या ग्लासात दूध बघितलं आणि मला मोह झाला की ब्लॅक कॉफी वगैरे काही खरं नाही, आपण पण दूध प्यायला पाहिजे. आता म्हणणार कसं, अगोदर ब्लॅक कॉफी म्हटल्यामुळे आता गडबड झाली. तरी मी म्हटलं आता ठीक आहे, आता म्हणूच मी म्हटलं दादा हे ब्लॅक कॉफी वगैरे काय मी पित नाही, तुमचं घरचं दूध आहे ना. म्हटलं मला पण एक ग्लास भर दूध पाहिजे. ते लगेच म्हटले अरे त्यांच्या आतला जो गडी किंवा कार्यकर्ता कोण असेल तर अरे ते साहेबांना पण एक ग्लास भर दूध. गंमत बघा. हा असं म्हटल्यावर तो काय म्हटला माहिती का, तो गडी काय म्हटला, दादा मला वाटलं तुम्ही एकटेच दूध पिणार आहे, राहिलेलं मी पिऊन टाकलं. आता असं जर माझ्या घरात झालं असतं तुम्ही किती भडकलो असतो. दादा काय म्हटले, बरं झालं लेका मला तरी ठेवलं. हे जे चांगुलपण आहे ना, हे जे प्रेम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अजित दादांवर माझ्या एवढी टीका कोणीच केली नाही. महाराष्ट्रात जेवढे पत्रकार आहेत तर सर्वाधिक टीका अजित पवारांवर करणारा पत्रकार संपादक मी आहे. पण ती स्पेस होती. टीका झाली, दादांचा फोन यायचा, संजयराव झाले का, सगळं ठोकून झालंय का, आता या जरा गप्पा मारू. मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं शिवाजीराव असं त्यांनी कायम सांगितलं की मी कुठेही जाईल, कोणाबरोबरही जाईल, पण फुले शाहू आंबेडकरी भूमिका कधीही सोडणार. माझी भूमिका फुलेंची आहे, माझी भूमिका शाहू महाराजांची आहे, शिवरायांची आहे आणि बाबासाहेबांची आहे, ती मी कधी सोडणार नाही. हे अजित पवारांचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण मला फार महत्वाचं वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अजित पवारांच्या स्मृत्यर्थ बोलत असताना, अजित पवारांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलत असताना दिलीप वळसे पाटलांसारखा, शिवाजीराव आढळराव पाटलांसारखे नेते दोन पुढे बसलेले असताना मला असं वाटतं या सगळ्या राजकारणाचा उपयोग करून घेत महिलांनी राजकारणाची नवी स्पेस शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टाळ्या वाजवा जोरदार जरा. रे काय तुम्ही हसत नाही, टाळ्या वाजवत नाही, पकडून आणल्यासारखं का बसलाय, जरा छान हसा मस्त. एवढं तुम्ही कर्तृत्वान आहात, कर्तबगार आहात, मला सांगितलं साहेबांनी. तुम्हाला कल्पना आहे का तुमच्यातली एक एक महिला एका बँकेपेक्षा मोठं काम करते. बरोबर. महिला बचत गट ही किती मोठी चळवळ आहे. ज्या प्रकारे धीरोदात्तपणे तुम्ही काम करताय ते काम खूप महत्वाचं आहे. हे काम पुढे न्यायचं असेल तर सगळ्यात 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तेच राजकारण पुढे नेलं पाहिजे ज्या राजकारणामध्ये महिलांना स्थान असेल, जे राजकारण पुरोगामी असेल, जे राजकारण प्रागतिक असेल आणि जे राजकारण नव्या शैलीचं, नव्या पद्धतीचं असेल. बरोबर. पहिला मत. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे हे करत असताना तुम्हाला तुमच्या नव्या पिढीकडे पण तेवढंच लक्ष द्यावं लागेल. आपली नवी पिढी त्याच विचारांची आहे का हे बघावं लागेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे जात आणि धर्मांमध्ये राजकारण बंदिस्त करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. अशा वेळी आपल्याला जे राजकारण करायचं आहे ते जातीच्या धर्माच्या पलीकडे करायचं आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सामाजिक राजकीय दृष्ट्या आपली भूमिका अतिशय सक्रिय कशी असेल याच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे का, अरे तुम्हाला फार सहजपणे सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणून लक्षात येत नाही. 1928 पर्यंत इंग्लंड सारख्या देशामध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. 1928 पर्यंत जेव्हा महिलांनी आंदोलन केलं, आता जंतर मंतरवर केलं ना आंदोलन, महिलांनी आंदोलन केलं आम्हाला मताचा अधिकार द्या, तेव्हा महिलांना जिवंत जाळलं गेलं, महिलांवर रणगाडे घातले गेले, महिलांना तुरुंगात डांबलं गेलं, पण महिलांना मताचा अधिकार मिळाला नाही. एवढे 1928 मध्ये महिलांना मताचा अधिकार. 1965 पर्यंत इंग्लंड सारख्या देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. शिवाजीराव तुम्हाला गंमत सांगतो, बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तर बराक ओबामा भारतामध्ये, डॉक्टर मनमोहन सिंग हे तेव्हा पंतप्रधान होते. चांगला काळ पण होता. हसा ना जरा. हसण्यावर बंदी वगैरे कोणी घातली का. डॉक्टर मनमोहन सिंग हे तेव्हा पंतप्रधान होते आणि बराक ओबामा आले. बराक ओबामा आणि मनमोहन सिंग हे दोघंही एकदम जवळचे मित्र, कारण दोघेही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या. बरोबर आहे की नाही. मनमोहन सिंग यांना ओबामा भेटले आणि ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिले. तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. पुस्तक प्रेझेंट. त्या पुस्तकावर ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य काय होतं, ते इंग्रजीत वाक्य होतं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. याचा मराठी अनुवाद कोण करेल. इकडे बाळ या, पुढे या, कम कम या 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 ये, कुणी पण या, चला ये लवकर ये, पुढे या तरी लवकर ये, मी खाली येईन नाही तर या लवकर वर, चला कम कम, अरे कोणी पण या, चला किंवा सगळेजण या, या सगळेजण या या. ते वाक्य काय होतं, इकडे मीच येतो इकडे. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. बरोबर. सांग मराठीत सांग, कोण सांगेल तुम्ही सांग. फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जुन्या लोकशाहीकडून नवीन मोठ्या लोकशाही. वा 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 वा. तुमचं नाव काय. व्हेरी नाईस सुवर्ण. या वाक्याचा अर्थ असा की जगातल्या सगळ्यात प्राचीन जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम, असं ते वाक्य होतं. प्राचीन लोकशाही कुठली, जुनी लोकशाही कुठली, अमेरिका. आणि सगळ्यात मोठी लोकशाही कुठली, भारत. तर सीताराम येचुरी नावाचे कम्युनिस्ट नेते आहेत, कॉम्रेड वारले ते कॉम्रेड सीताराम येचुरी. सीताराम येचुरींनी ते वाक्य बघितलं आणि येचुरी म्हणाले, तुम्ही लिहिलंय की जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट, पण अमेरिका ही जुनी लोकशाही पण नाही आणि अमेरिका ही मोठी लोकशाही पण नाही. तर बराक ओबामा म्हणाले, असं कसं काय. 1776 मध्ये आमच्या देशात लोकशाही आली आणि तुमच्या देशामध्ये 1950 ला लोकशाही आली. तेव्हा येचुरी म्हणाले, हे खरं आहे की आमच्या देशामध्ये 1950 ला लोकशाही आली, तुमच्या देशामध्ये 1776 ला आले, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा
मताचा अधिकार होता. हे माझं वैशिष्ट्य. तुम्हाला कल्पना आहे हे सगळं करणं हे सोपं नव्हतं. प्रत्येकाला मताचा अधिकार देणं, मुळात एवढ्या मोठ्या देशाची मतदार यादी तयार करणं हे किती अवघड गोष्ट आहे. मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे, मतदार यादी तयार करणं सोपं नाहीये. पण ती मतदार यादी तयार केली आणि हा देश इथपर्यंत येऊन पोहोचला. तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या, तेव्हा नेहरू असं म्हणाले होते की माझा भरोसा बाकी कोणावर नाहीये, पण माझा भरोसा या देशातल्या सर्वसामान्य महिलांवर आहे. ज्या ज्या देशांमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये क्रांती झाली ती क्रांती प्रामुख्याने केली महिलांनी. तुम्ही ठरवलं तर तुम्ही जग बदलू शकता. तुम्ही ठरवायचं की नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हटलं की महिलांनी विचार करणं, महिलांनी ठरवणं की आपल्याला देशामधलं राजकारण कसं पाहिजे, हा देश आपल्याला कशा प्रकारे घडवायचा आहे हे ठरवलं पाहिजे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील किंवा अजित पवार या सगळ्या नेतृत्वाबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं. इथे विरोधाची स्पेस आहे. दिलीप वळसे पाटील साहेबांकडे एवढी मंत्रिपदं होती. ते गृहमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, उच्च शिक्षण मंत्री होते, बरोबर. या सगळ्या कालावधीमध्ये ते मंत्री असताना आम्ही त्यांच्यावर भरपूर टीका केली. टीका केल्यावर प्रत्येक वेळी हसतमुखानं साहेब वाचलं परवाच. याला लोकशाही म्हणतात. याला लोकशाही म्हणतात की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, पंडित नेहरू जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तर विरोधकांना असं वाटलं, विरोधी पक्षाच्या लोकांना असं वाटलं की आता नेहरूंची लोकप्रियता हळूहळू कमी होईल, पण ती वाढतच गेली. शेवटी एक काम केलं विरोधी पक्षांनी. नेहरूंची एक सभा होती, त्या सभेच्या वेळी नेहरूंनी सांगितलं, नेहरूंना त्या विरोधी पक्षांनी सांगितलं काही गडबड केली पाहिजे. त्याने एका आजीबाईला तयार केलं, त्याला सांगितलं एक काम करायचं, नेहरूंचं भाषण झालं रे झालं की जायचं आणि नेहरूंचं गचोरं पकडायचं. नेहरूंचं गचोरं माहिती ना, नेहरूंचं बखोड पकडायचं, गचोरं पकडायचं आणि नेहरूंना म्हणायचं स्वातंत्र्य आणि लोकशाही आल्यामुळे तुला गाडी घोडी सगळं मिळालं, मला काय मिळालं. ती म्हातारी तयारीची होती. म्हातारी म्हटली बरं नेहरूंचं भाषण झालं की ती म्हातारी तरातरा वर गेली, पकडलं गचोर. का रे म्हणे, आली लोकशाही, तुला सगळं मिळालं, लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं, माझ्या खोपटात अंधार आहे, माझ्या टोपल्यात भाकरी नाही. नेहरू काही त्या बाईला देशद्रोही म्हटले नाहीत, हिला तुरुंगात टाका असं म्हटले नाहीत, हिला पाकिस्तानने मदत केलेली आहे असं म्हटले नाही, ही चीनची एजंट आहे काय शिवाजीराव असं काही म्हटले नाहीत. नेहरूंनी तिचा हात प्रेमाने हातात घेतला. नेहरू म्हणाले की खरंय, लोकशाही येऊन सुद्धा तुझ्या घरामध्ये अंधार आहे हे माझं अपयश आहे, तुझ्या टोपल्यामध्ये भाकरी नाही हे माझं अपयश, पण तू विचारलंस की लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं तर मी पंतप्रधान झालो. तू विचारलं की लोकशाही आल्यामुळे तुला काय मिळालं, तुला हे मिळालं की तू देशाच्या पंतप्रधानांचं गचोरं पकडू शकतेस. लोकशाहीचा खरा अर्थ हा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जर हा अर्थ असेल तर सर्वसामान्य माणसाला ही संधी मिळाली पाहिजे, सर्वसामान्य माणसाला बोलता आलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला व्यक्त होता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. समारोप करताना तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्हाला भारत आणि चीन यांच्या सीमेवर सीमारेषा माहिती, बॉर्डर, त्या भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. काय सुरू होती? कळवंड माहितीये? कळवंड म्हणजे काय? तुमच्याकडे काय शब्द आहे? कळवंडच आहे का? कुत्र्यांची कळवण सुरू होती. चीनचा एक कुत्रा भारताच्या हद्दीमध्ये आलेला होता. चीनचा कुत्रा धष्टपुष्ट, भारतीय कुत्रा आपला. तर चीनच्या कुत्र्यानं सुरू केलं ना, काय आमच्याकडे हॉस्पिटल, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, आमचे हॉस्पिटल काय, आमच्याकडचे रस्ते काय, बरं सुरू केलं. आता भारतीय कुत्र्याला वाटलं की आपण उत्तर दिलं पाहिजे, पण भारतीय कुत्र्यांचं कसं आहे, शक्यतो बाहेर काही गडबड करत नाहीत, घरात येऊन मग जरा, त्यामुळे आपलं गप्प बसलं. तरी एका भारतीय कुत्र्याला वाटलं की जरा उत्तर द्यावं, उत्तर देणार, पण तोंडात तंबाखू, तेवढ्या करता थुंकणं काही बरं वाटत. पण तरी त्याचं फारच सुरू झालं की माझ्याकडे आमच्या चीनमध्ये हे, आमच्या चीनमध्ये ते, आमच्या चीनमध्ये अमुक आहे ढमुक आहे. फारच झाल्यावर शेवटी भारतीय कुत्र्यानं तंबाखू थुंकलीच एक आणि म्हटलं अरे तुझ्याकडे हॉस्पिटल आहे, तुझ्याकडे उड्डाण पूल आहे, तुझ्याकडे अमुक आहे ढमुक आहे, हे सगळं असेल तर सगळं सोडून तू भारतामध्ये कशाला आला? तो म्हटलं काय, चीनमध्ये सगळं मिळेल पण चीनमध्ये भुंकता येत, भुंकण्यासाठी भारतामध्ये आलो. हा भुंकण्याचा अधिकार ही भारतीय लोकशाही, हे आपलं सामर्थ्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे लोकशाही, हे सामर्थ्य जिवंत ठेवायचं असेल तर महिला जे करू शकतात ते कोणीच करू शकत नाही. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण बघितलं, जेव्हा जेव्हा महिला नेतृत्वात आल्या तेव्हा तेव्हा त्यांनी काय प्रकारे काम केलं हे आपण बघितलं नाही. म्हणून महिलांनी हे ठरवलं पाहिजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. हे राजकारण घडवण्यामध्ये, हे राजकारण विकसित करण्यामध्ये आपली भूमिका फार महत्वाची आहे. असा प्रयत्न जर महिलांनी केला आणि त्याकरता किरणताई जे करतायत ते मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण शेवटी महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्याशिवाय काही होत नाही. तुम्ही सगळ्या जणी पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे. ते सक्षमत्व तुम्हाला मिळवण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे तो जास्त महत्वाचा आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा पैसा येतो तेव्हा आपोआप आत्मविश्वास येतो. आणि पैसा किती महत्वाचा असतो हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये, पण त्यासाठी आपण आपल्या पायावर उभं राहणं हे जास्त आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पायावर उभ्या राहील, तुम्ही सक्षम झाला, तुम्ही नेतृत्व करू लागला, सर्वसामान्य माणसांचे प्रश्नांवर काम करू लागलात तर मला खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये खूप चांगलं चित्र या भागामध्ये निश्चितपणे तयार. पाऊस पडतोय आणि या दोन्ही नेत्यांना मी सांगू इच्छितो मुद्दाम की तुम्ही जी पेरणी करता ते हळूहळू उगवत, ठीक आहे, एका टप्प्यापर्यंत आलंय, येणाऱ्या काळामध्ये आणखी खूप चांगलं उगवेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यासाठीची पेरणी करण्याचं काम तुम्ही नेते करत आहात. ही पेरणी यापुढेही केली पाहिजे, करत राहिलं पाहिजे आणि आपला विश्वास असला पाहिजे. आमचे सुरेश भट नावाचे कवी म्हणतात, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी व
पराभवस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. फक्त त्यासाठी तो दिवस आपोआप येणार नाही, आपल्याला पुढे जावं लागेल. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी नवी पिढी आहे जेन झी, त्यांच्याशी बोलावं पण, त्यांना हव्या त्या विषयामध्ये त्यांना जे आवडतं त्यात त्यांना करिअर करू दिलं पाहिजे. आणि एकदा काय होतं माहितीये का, माझ्या दिराची पोरगी मेडिकलला गेली, तू पण जा मेडिकलला. जे मुलांना आवडतं ते त्यांना करू द्या. नाहीतर बघा, माझं स्वप्न होतं, हे म्हणतात माझं स्वप्न होतं की मी डॉक्टर झालं पाहिजे, मला जमलं नाही, तू हो. आपली स्वप्न मुलांवर लादून चालणार नाही. मुलांना जे आवडतं ते मुलांनी केलं पाहिजे. तुम्हाला फक्त गंमत सांगतो, मध्यंतरी 10वीची परीक्षा सुरू होती आणि 10वीची परीक्षा सुरू असताना आमचा एक बातमीदार आहे, तुम्हाला असं म्हटलं की सर 10वीचा अभ्यास कसा करावा हे जरा मी काही ऍक्टर अभिनेते अभिनेत्री यांना विचारू का, म्हणजे मुलांना जरा लवकर कळेल. म्हटलं विचार. तर सुबोध भावेला फोन केला, 10वीचा अभ्यास कसा करावा. गिरिजा ओ गोडबोलेला फोन केला, 10वीचा अभ्यास कसा करावा. मग त्यांना फोन केला नागराज मंजुळेला की सर मुलांनी 10वीचा अभ्यास कसा करा. नागराज म्हटला का सांगितलं असतं पण मी नापास झालतो 10वीला. तो माझ्या समोरच फोन सुरू होता, मी फोन घेतला. म्हणजे नागराज तू 10वीला नापास झाला होता. हो सर मी 10वीला नापास झालो. म्हणजे किती विषयात नापास झाला. म्हणजे 6 विषयात नापास झाला. म्हणजे 6 विषयात का नापास झाला, तर मला सर 6च विषय होते. 6 विषयात नापास झालेला नागराज हा नंतर त्याला जे आवडतं त्या विषयामधला मोठा माणूस होऊ शकतो. तुमच्या घरातली मुलं सुद्धा त्यांना जे आवडतं त्या विषयामध्ये करिअर करू द्या. तुमच्या मुलांना तुमच्या मुलींना जे आवडतं ते जर म्हटले मला हे आवडतं, करू द्या ना, तू हेच कर, असं अजिबात करू नका. तुमच्या मुला मुलींना त्यांच्या वाटेनं जाऊ द्या. कारण शेवटी आपल्याला देशात लोकशाही हवी असते पण घरात नको असते, असं नाही चालत. घरात सुद्धा मुला मुलींना जे आवडतं ते त्यांनी केलं पाहिजे. आणि इंडिपेंडेंटली मुलं काय करू शकतात. मध्यंतरी मी साहेबांच्या घरी गेलो होतो, मला पूर्वा भेटली आणि तिचं आकलन दृष्टी मला लक्षात आले की अरे बापरे, कदाचित ती काय बोलते हे कळायला मंचरकरांना काही दिवस लागतात, पण तो विचार करते ना ती, आणि ती स्पेस यांनी दिलेली आहे. ती स्पेस दिली पाहिजे, आपल्या मुला मुलींना दिली पाहिजे. आपण आपल्याच फुटपट्ट्या देतो आणि या प्रकारे तुझं असं होत नाही. तुमची मुलं तुमच्या पद्धतीने विचार करत नाहीत. तुमच्या मुलांची भाषा त्यांची आहे. मी नेहमी सांगतो, तुम्ही म्हातारे झालात याचा एकच पुरावा आहे. तुम्ही मला सांगा की सर मी तरुण आहे की म्हातारी आहे, मी लगेच ओळख. कसं ओळखतो माहिती आहे, माझ्याकडे एक पुरावा, एक टेस्ट आहे. जो असं म्हणतो आमच्या वेळी असं नव्हतं तो म्हातारा आहे, तुमच्या वेळी असं नव्हतं, नसणारच. नवीन काळ बदल, नव्या काळाशी नातं जोडलं पाहिजे, नव्या मुला मुलींशी डायलॉग केला पाहिजे, त्यांची भाषा समजून घेतली पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. हे केलं. एक लक्षात घ्या, नव्या पिढीच्या हातामध्ये खूप माध्यम आहेत. बघितलं ना कशी रील बनवतात. तुम्हाला स्नॅपचॅट माहिती तरी आहे का, इंस्टाग्राम माहिती आहे का. मध्यंतरी मला एक शेजारचा माणूस म्हटला सर पोरगी प्रेमात पडली, तिला समजावून सांगा. म्हटलं मी समजावून एवढं सांगेन की छान प्रेम केलं चांगलं झालं. अरे म्हटलं तुम्ही काही कामाचे नाही. मग त्याने एका म्हाताऱ्याला बोलवलं, शेजारचे आमच्या जोशी नावाचे, ते आपले आले, पुणेकर जोशी टिपिकल. त्या मुलीला म्हटले बाळा तू प्रेमात काय पडलीस, अभ्यास करत जा. ती म्हटली काका अभ्यास करत करतच प्रेमात पडले. तो तुला कुठे भेट. ती म्हटली स्नॅपचॅट. तुम्ही स्नॅपचॅट हे स्वारगेट जवळ आहे का स्नॅपचॅट. अशी अवस्था, माध्यमच बदलली आहेत. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा आम्ही घरातले भावंड आणि आमचे आई वडील आम्ही एकत्र जेवण करत बसलो होतो आणि जेवायला सुरुवात ताट वाढलं, जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात वडिलांचा फोन वाजला. तो फोन कुठला, छोटा फोन, स्मार्टफोन नाही, छोटा बटनचा, निलेश म्हणतो ते बटनचा फोन, 1200 रुपयांचा छान फोन. तो वाजला. बरं वाजला की लगेच घेतला. हे त्या पिढीला कसं आहे, त्या पिढीला फोन म्हणजे एकेका फोनसाठी 2-2 दिवस रांगेत थांबलेले आहेत. लगेच फोन घेतला. 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं आप्पांचा फोन सुरूच आहे. आम्ही सगळे ताटावर, आप्पा लवकर चला. 15 मिनिटांनी आप्पा आले, बसले. आम्ही सगळे भडकलो, आप्पा आम्ही जेवायला वाट बघत बसलोय, तुम्ही फोनवर बोलताय. आप्पा म्हणले महत्वाचा फोन होता. कुणाचा फोन होता. म्हणजे कंपनीचा फोन होता. म्हटलं काय. म्हणजे तिकडे एक ती कन्या होती, ती म्हणाले की तुम्हाला कर्ज पाहिजे. म्हटलं आपण 15 मिनिटं फोनवर. अरे म्हणे संजू असं नाही, तेवढे प्रेमाने विचारते तुम्हाला कर्ज पाहिजे का. म्हटलं मग मी तिला सांगितलं की मी निवृत्त झालोय, मला निवृत्ती वेतन मिळतं. माझे वडील मराठी शिक्षक, त्यामुळे मला निवृत्ती वेतन मिळतं. माझा थोरला मुलगा डॉक्टर आहे, माझी मुलगी मोठी ऑफिसर आहे, माझा एक मुलगा संपादक आहे, त्यामुळे मला काही कर्जाची गरज. ती पोरगी पण भारी. ती म्हणते एवढे सगळे तुमच्या घरात आहेत, मग मला नोकरी द्या, मी अर्ज पाठवते. त्या पिढ्यांना मोबाईल, त्यांना भाषा नाहीये, या पिढ्यांकडे ती भाषा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बेसिकली एक लक्षात घ्या, ही जी मोठी माध्यम आहेत त्या मोठ्या माध्यमांपेक्षा सुद्धा त्यांच्या हातातलं माध्यम फार महत्वाचं. मध्यंतरी आमच्या काकांना कोरोना झाला, तर कोरोना झाल्यानंतर लगेच भीती वाटायची ना. आम्ही काकांना फोन केला, तात्या म्हणजे जरा तुम्हाला कोरोना झालाय, जरा काळजी घ्या थोडीशी. तात्या म्हणजे नाही काय प्रॉब्लेम नाही. 8 दिवसांनी तात्या खडखडीत बरे होऊन परत तात्याने फोन केला. म्हटलं तात्या तुम्हाला कोरोना झाला, तुम्ही घाबरला नाही. नाही म्हणजे संजय खोकला होता. म्हटलं पुण्यामध्ये कोणी खोकलं तर लोक 2 किलोमीटर उडी मारायचे. म्हणजे नाही संजय मी काही घाबरलो नाही. म्हटलं तात्या तुम्ही पेपर वाचत नाही का. म्हणजे नाही. तुम्ही टीव्ही बघत नाही का. म्हणजे नाही. म्हटलं त्यामुळे वाचलं. या माध्यमांनी, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी उलट पक्षी सगळं जग बदलून टाकलेलं असताना वेगळ्या प्रकारे या मुलांची माध्यमं मात्र काही बदल करू पाहतायत, काही बदल घडवू पाहतायत. आणि म्हणून मी म्हटलं की नव्या पिढीशी नव्या पिढीच्या भाषेत तुम्हाला बोललं पाहिजे. त्यामुळे आजचं भाषण संपल्यानंतर काय काय करायचं. पहिली गोष्ट, गेल्या गेल्या आपल्या घरातल्या मुला मुलींशी गप्पा मारायच्या. गप्पा मारायचे म्हणजे एकटेच बोलायचं नाही. त्याला काय म्हणायचंय ते ऐकून घ्यायचं, तिला काय म्हणायचंय ते ऐकून घ्यायचं. तुला काय करायचं बाळा आयुष्यामध्ये, तिला काहीतरी करायचं असेल ना, तिला विचारा की मी काय चुकते ग. ती सांगेल की आई तू इतक्या 10 चुका करतेस. मुलांशी बोला, समजून घ्या, मुलींशी बोला. त्यांचे स्वप्न काय आहे. सबसे खतरनाक होता है सपनों का मर जा. एक लक्षात घ्या, माझ्या अनिच्छेनं तुम्ही
मला एव्हरेस्टवर बसवलं तरी त्याला काही अर्थ, पण माझ्या इच्छेनं मी साधा इथे डोंगरावर गेलो तरी मला चालेल, कळसुबाई पण मला चालेल, पण माझ्या इच्छेनं, मुलांच्या इच्छेनं त्यांना जे हवं आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न करा. क्रमांक 1. क्रमांक 2, हे लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये लोकशाही आहे का? समजा तुम्ही नवऱ्याचं काही फार करू शकत नाही, पण तुमच्या मुलग्यांना स्वयंपाक करायला शिक. किती घरातली मुलं स्वयंपाक करतात? कोणीच नाही, यांच्या करतात. बघा इकडे बघा, म्हणजे काय कशामुळे? आणि आपल्याकडे पुन्हा काय, पुन्हा कसं असतं, तिनं सगळं सांभाळ, तिनं नोकरी सांभाळली. अरे का, तू का नाही घर सांभाळलं? नोकरी करणारा पुरुष हा कामाकडून आरामाकडे जात आणि नोकरी करणारी बाई कामाकडून पुन्हा कामाकडे जात. घरच्या पुरुषांना पण स्वयंपाक करता आला पाहिजे. ज्या घरात पुरुष स्वयंपाक करतात तिथे खरी लोकशाही आहे. बरोबर आहे? हा दुसरा मुद्दा. आणि नवऱ्याला पण सांगायचं की तुझं काय करू शकत नाही, आता मी तुझं याच्यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही, पण किमान मुलग्याला तरी मी या प्रकारे वाढू देणार नाही, त्याला मी माणूस करणार आहे, मर्द करणार नाही, माणूस करणार. स्त्रियांच्या सक्षमीकरणाची आवश्यकता फार कमी आहे, पुरुषांच्या सक्षमीकरणाची आवश्यकता जास्त. मर्दाचं रूपांतर माणसात करता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती, आम्ही जेव्हा तो रात्री मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये मागणी काय होती माहितीये? आम्ही असुरक्षित नाही, तुम्ही तुमची नजर बदला. प्रश्न तुमच्या नजरेचा आहे. मग काय सांगतात? नाही तर बाईला हे शिकव, काय शिकवा, कराटे शिकव. कराटे कशाला शिकवायचं? त्यापेक्षा पुरुषांना सांगायचं जरा नीट बघ बायकांकडे, किती सोपं आहे. तुम्हाला माहिती आहे, मी एकदा असंच परदेशात गेलो होतो आणि युरोपात गेल्यानंतर तिथे मुलगी मला भेटली. तिला विचारलं भारताबद्दल काय वाटलं. ती फार खुश होती, भारत खूप छान देश आहे. पण मला एक कळलं नाही, म्हणे भारतातले पुरुष असं बघतात म्हणे. म्हटलं मग? म्हणे मी जगभर जाते म्हणे, पण कोणी असं बघत नाही. थेटपणे वाटलंच भेटतील, वाव यू आर ब्युटिफुल असं थेट म्हणतील, पण असं तिने बघितलं की पुन्हा असं, हे काय प्रकार आहे? म्हणजे भारतीय पुरुष म्हणजे आता काय बोलायचं, भारतीय पुरुषांविषयी बरंच काय बोलता येईल. तुमच्या घरातला पुरुष असं करणार नाही उद्या वाढणारा, असं तुम्हाला बघावं लागणार. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला का सांगतोय हे, कारण मी खूप जग बघतोय माझ्या माध्यमातून, म्हणून तुम्हाला मी सांगतो. केतन अग्रवाल, बघितलं तुम्ही? सिया गोयल साहेब, तुम्ही गृहमंत्री होता, मी पोलिसांशी बोललो, काय नक्की घडलं मी कल्पना करा. तुम्हाला माहिती ना केतन सिया प्रकरण, तिनं ढकलून दिलं, ते तुम्ही सगळं वाचलं असेल. सिया की चूक झाली, ती गुन्हेगार आहे वगैरे, हा मुद्दा सोडून द्या. मला पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, म्हणजे साहेब मी तिला विचारलं की बाई ग, तुला नको होतं लग्न, सांगायचं आई बाळपण, खून का केला? ती काय म्हटली माहितीये? आई बापांना सांगण्यापेक्षा खून करणं सोपं होतं, हे तुमचं अपयश आहे पालक म्हणून. ती म्हटली आई बापांना सांगणे हा सगळ्यात अवघड ऑप्शन होता, कारण ते ऐकतच नाहीत. माझ्याकडे 2च पर्याय होते, आत्महत्या करणं किंवा खून करणं. मी तुम्हाला का सांगतो, तुमच्या घरात पण सिया आहे, तुम्ही ऐकतच नाही. ऐका, समजून घ्या. जगातली कितीही भयंकर घटना घडली तरी पण तिनं तुमच्याशी शेअर केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, अनेकदा बायकांचं शोषण, विशेषतः तरुण मुलींचं शोषण, हे घरचे ऐकत नाहीत म्हणून होतं. कुठेतरी ब्लॅकमेल करत असतं बरं, अनेक घटना कुठेतरी ब्लॅकमेल करत असतं. आईला सांगू शकत नाही, वडिलांना सांगू शकत नाही, काहीही झालं तर तुझ्यासोबत आम्ही खंबीरपणे आहोत, हे पालकांनी मुलींना आणि मुलांना सांगितलं पाहिजे. म्हणून आज हा दुसरा मुद्दा की बॉस, माझ्या मुलीला, माझ्या मुलाला माझ्याविषयी खात्री वाटेल की येस, मी काही झालं तर मी शेअर करू शकते, मी बोलू शकते. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो आहे, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणाच्या अनुषंगानं जी स्पेस आहे, ती स्पेस महिलांना ऑक्युपाय करता येणं शक्य आहे. यासाठी प्रयत्न करणं, यासाठी पुढाकार घेणं, हे तुम्ही निश्चितपणे करू शकता, हे तुम्ही कराल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं या सगळ्या महिला इथे आलेल्या आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे मला जेव्हा सांगितलं अजयनं की महिलांचा कार्यक्रम आहे, मी म्हटलं फार छान. मला महिलांशी बोलताना खूप आवडत. महिला छान हसतात, अशा बघत असतात. ही जनता जी आहे आमची पुरुषजन, याला कोण फोन करतो माहित नाही. आता वळसे पाटील साहेब इथे आहेत, मी इथे आहेत, आता आमच्यापेक्षा अजून कोण मोठा माणूस असणार आहे जगात, पण त्याला तरी फोन येतो कार्यक्रम सुरू असतात. कशाला काय एकाग्रताच नाही ना, ऐकायचंच नाही का आयुष्य. जंतर मंतर सुद्धा जे घडवलं ते प्रामुख्याने पोरींनी घडवलं, मुलींनी घडवलं. आणि जंतर मंतरचं वेगळे पण काय माहितीये का, जंतर मंतरवर जवळपास 2 महिने पोरी एकत्र राहत होते, पावसात भिजत होते, पण पोरांबद्दल असुरक्षित वाटलं नाही. ही नवी पिढी आहे. हे जर आमच्या वयाचे स्त्री पुरुष असते ना, तर बायकांना असुरक्षित वाटलं असतं. अशी आपली पिढी आहे. नवी पिढी त्याबद्दल पण खूप छान आहे, आणि म्हणून या पिढीला या प्रकारे वाढवणं खूप महत्वाचं आहे. मला खूप खात्री आहे येणारा काळ खूप चांगला असणार आहे. अजितदादांना आठवताना, अजितदादांना ज्या प्रकारचं राजकारण, माणसांचं राजकारण करावं अशी अजितदादांची इच्छा होती, त्या प्रकारे माणूस केंद्रबिंदू मानणारं, वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस, आम्ही भारताचे लोक, हे मानणारं असं राजकारण आपल्याला विकसित करायचं आहे. भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण करतो आहोत. ही घटना देवाला अर्पण केलेली नाही, अर्पण कोणालाच केलेले नाहीये, लोकांनीच लोकांना अर्पण केलेली घटना, हे या घटनेचं वैशिष्ट्य. राज्यघटना जेव्हा लिहून पूर्ण झाली तेव्हा बाबासाहेबांना वाटलं की राज्यघटना हस्ताक्षरात लिहिली पाहिजे. नेहरूंना पण आवडली कल्पना, म्हणजे हस्ताक्षरात लिहिली पाहिजे. कोण लिहिणार? कुणीच पुढे आलं नाही. ते कलावंत पुढे आला, प्रेम कुमार राय बिहारी नावाचा. तो म्हणे मी लिहितो, तर माझी एक अट आहे, मी प्रत्येक पानावर सही कर. त्या दोघांना आवडलं नाही, ठीक आहे म्हणतोय तर कर. त्याचं नाव प्रेम कुमार राय बिहारी. त्यांना राज्यघटना हाताने लिहिली आणि प्रत्येक पानावर लिहिलं प्रेम प्रेम प्रेम. बाबासाहेब म्हणाले, नेहरू म्हणाले, राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर प्रेम आहे. उनका जो फर्ज है अहलिये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. हे प्रेम पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, प्रेमातनं जन्माला आलेली पोरं ही खूप गोड होतात, हुंड्यातनं जन्माला आलेली पोरं तेवढी गोड होत नाहीत. म्हणून आपलं नाही तर किमान पुढच्या तरी पिढ्यांना प्रेमातून पोरं जन्म घेतील असा प्रयत्न केला पाहिजे, पुढच्या दिशेने गेलं पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांचा वारसा सांगणं एवढं सोपं नाही. दगड गोटे शेणगोळी खायची हिंमत पण असली पाहिजे, पण बदल केला पाहिजे. हा बदल तुम्ही घडवाल या खात्रीसह. धन्यवाद. जिंदाबाद.